नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांसाठी आजच्या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आलो आहोत। पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठे अपडेट समोर आले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम बोलूया पीएम किसान योजनेबद्दल। 23वा हप्ता मिळण्यासाठी काय काम करायचे आहे ते सुद्धा आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्याकरता शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला कोठी स्किप करू नका, कारण तुम्हाला संपूर्ण अपडेट आता ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओची सुरुवात करूया। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। दरम्यान पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे। या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे। अशा शेतकऱ्यांनाच पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अद्याप प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे अपडेट करावीत। तसेच हा 23वा हप्ता या 2-4 दिवसात जमा होणार आहे। त्यासाठी आधीच ई-केवायसी पूर्ण करा। सरकारकडून 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। मित्रांनो, आता बोलूया महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल। या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाते। म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात। राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या पुढील 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। शासन स्तरावर लाभार्थी यादीची पडताळणी सुरू असून पात्र शेतकऱ्यांनाच खात्यात पुढील हप्ता जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी। गेल्या काही दिवसापासूनच राज्यात कर्जमाफीबाबत विविध चर्चा सुरू आहेत। वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत। त्यामुळे 9व्या कर्जमाफी योजनेच्या मागणीवर जोर धरत आहे। शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी सरकारकडे संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे। सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी आगामी काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे आणि याचा शेतकऱ्यांना आधार व फायदा होणार आहे। मित्रांनो, पीएम किसान, नमो शेतकरी आणि कर्जमाफी या तीनही विषयावर येणारे प्रत्येक अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे अधिकृत माहिती मिळताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी अपडेट देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच अपडेटसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।